नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव इकडे विचार करू लागलेला आहे की मला असं वाटतंय की आपण मिस इंदोरकडे जाऊया आणि तिला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगूया. तेव्हा मामा तिला त्याला म्हणतात की अरे अर्णव, तिथं जर तू गेला आणि त्या राकेशबद्दल जर सांगितलं आणि ईश्वरीने तुझ्या बोलण्यावर नाही विश्वास ठेवला तर काय करणार आहेस? कारण आता तिची मनस्थिती आहे का? मग अर्णवच्या डोक्यात लगेच क्लिक होतं, मामा मला काय वाटतंय माहितीये का, आपण ईश्वरीपर्यंत पोहोचू शकत नाहीये ना, पण ईश्वरीला पैशांची मदत आपण करू शकतो ना. तिचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, तिला पैशांची गरज असणार आहे, असं अर्णवचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात की हो अगदी बरोबर आहे, तू म्हणतोय ते, आपण तिच्याकडे पैशांची मदत पोहोचूया. इकडे मात्र एक मोठी गोष्ट घडलेली असते. ईश्वरीच्या बाबांची तब्येत जास्तच बिघडलेली असते आणि ईश्वरीचे बाबा आता क्रिटिकल कंडिशनमध्ये असतात. आणि मग नम्रताने आकाशला फोन केलेला असतो. नम्रता आकाशला फोन करून सांगू लागते की बाबांची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि त्यामुळं ईशूने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेला आहे. तिला हा धक्का, खूप मोठा धक्का बसलेला आहे. तिला कळत नाहीये की हे सगळं काय आहे, कारण बाबांची तब्येत अचानक जास्तच डाऊन झाल्यामुळं तिला जास्त त्रास होत आहे, हे आकाशला तिने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता राकेश हा गेलेला असतो बाबांना भेटायला, असं त्याने सांगितलेलं असतं. राकेश घरी येतो. अंजली आल्याला त्याला विचारते की काय झालं, ईश्वरीच्या बाबांची तब्येत ठीक आहे ना? तर हा मूर्ख राकेश सगळं खोटं खोटं तिथं सांगत आहे. सरळ तो सांगतो की हो, ईश्वरीच्या बाबांची तब्येत ठीक आहे आणि ईश्वरीला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. तेव्हा आजी म्हणते की बरं झालं. खरं तर राकेशने हे सगळं कांड केलेलं असतं, तो हॉस्पिटलमध्ये गेलेलाच नाहीये. हे सगळं त्याचं नाटक सुरू आहे. तर अर्णव आता राकेशचा कसा पर्दाफाश करणार, त्याचं हे नाटक सर्वांच्या समोर कसं आणणार, हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अंजली आणि अर्णव बोलत असतात. अंजली म्हणत असते की नाही अर्णव, तू तिथे जायचं नाही. तेव्हा राकेश आलेला असतो आणि हे सगळं बोलणं तो ऐकत असतो. म्हणजे राकेशचा प्लॅनिंग इथं फुल प्रूफ सगळं तयार असतं. तो सगळा प्लॅन अगदी वर्कआउट तिथे वर्क करत असतो आणि अर्णव बिचारा अडकून राहतोय. तिकडे ईश्वरी काळजीत आहे. ईश्वरीला सुद्धा अर्णवच्या मदतीची गरज आहे. तेव्हा अंजली म्हणते की अर्णव माझा ऐक तू, मला काय वाटतंय माहितीये का, मी तुझ्यासोबत येते तरच इथं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणत असतो पण अगं ताई, अगं हॉस्पिटलमध्ये तुझी एकतर तब्येत ठीक नाहीये. तेव्हा अंजली म्हणते अरे चिंटू, हॉस्पिटलपेक्षा सेफ जागा माझ्यासाठी कोणती असेल सांग बरं. जरी मला काही झालं तरीही मी हॉस्पिटलमध्ये सेफ राहू शकते, म्हणून तर तुला सांगते ना, मी येते सोबत म्हणून. असं म्हणत आता अंजली सुद्धा निघालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी गाडी काढतो, चल तू, असं अंजलीला सांगतो. अंजलीला घेऊन आता अर्णव निघत आहे. तेव्हा मात्र इकडे अंजली आणि अर्णव दोघेही निघत आहेत. ही गोष्ट आता राकेशला कळलेली असते. राकेश म्हणतो मला जाऊन नक्की काहीतरी केलं पाहिजे, त्या म्हातारीला सगळं सांगितलं पाहिजे आणि ह्या अर्णवला तिथे जाण्यापासून थांबवलं पाहिजे. इकडे मात्र पाहायला मिळतं की वल्लरीने आकाशचं बोलणं ऐकलेलं असतं आणि वल्लरीचा पारा चढलेला असतो. वल्लरी म्हणत असते की त्या नम्रताची तुला फोन करायची हिंमत कशी झाली, लायकी आहे का तिची, आणि तू तिचा फोन का उचललास, असं सगळं हिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे मामा आलेले असतात आणि अविनाश मामा म्हणत असतात की अगं काय झालं. तेव्हा इकडे आकाश सांगू लागतो की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झालेला आहे आणि मला नम्रताचा फोन आला होता, तिने मला सांगितलं. तेव्हा इकडे मामा म्हणतो की अरे चल चल, मग त्यांना गेलं पाहिजे ना भेटायला, माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही. तेव्हा वल्लरी म्हणत असते काय चाललंय हो तुमचं इथे, मी त्याला सांगते तुम्ही मध्ये बोलूच नका, तुमचा काही संबंध नाहीये. आणि आकाश, तू त्या मुलीपासून लांब राहायचा, मी तुला शेवटचं सांगते, पुन्हा जर तू त्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला कळलास तर बघ. वल्लरीला मामा समजवू लागतो, तुला कळतंय का, तू काय करतेस हे सगळं, तुझ्या लक्षात येते का, अगं त्यांना गरज आहे, आपण तिथे गेलं पाहिजे भेटायला. पण मामी मात्र ऐकायलाच तयार नसते. ती हट्टाला पेटलेली असते की नाही, कुणीही कुठे जायची गरज नाही आणि त्या फाडतूस भिकारद्या लोकांकडे तर अजिबात जायचं नाही. आकाशला मामाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. त्यांना ही गोष्ट कळतच नसते की नक्की काय करायचं आहे आणि मामीची कशी समजूत घालायची. इकडे अविनाश मामा मामीला समजवत असतो, तिला सांगत असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा झालेलं असतं तेव्हा मामाने कितीही समजवलं तरीही इकडे मामीला ऐकून घ्यायचं नसतं. तेव्हा आकाश शांत होतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता
ईश्वरी आणि आई दोघीही घरी निघत असतात आणि त्याचबरोबर ईश्वरी आईला सांगत असते की आपण जाऊया घरी, इथे नमुताई आणि आत्या आहे. तेव्हा आई म्हणते की अगं मला काय वाटतंय माहितीये का, आपण अजून थोड्या वेळ थांबूया का गं, म्हणजे बघ ना तू, माझं असं म्हणणं आहे की आपण अजून थोड्या वेळ थांबलं तर बरं होईल ना, तेवढंच, कारण इथे बाबांची व्यवस्थित काळजी घेतील ना ते नर्स डॉक्टर वगैरे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं तसं काही नाही आई, कारण तू बघ ना, विचार कर, कारण सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का तुला, कारण हे नर्स डॉक्टर जे असतात ना ते खूप व्यवस्थित काळजी घेत असतात, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी करायची गरज नाही असं ती सांगत असते. उलट आपण आपण जे बघतोय ना त्यापेक्षाही इथे ते लोक जास्त काळजी घेत आहे असं ईश्वरीचं सांगणं असतं. मग दोघीही निघालेले असतात, दोघीही जात असतात. तेवढ्यातच आईच्या लक्षात येतं की अरे आपण तर विसरलो, आपल्याला पैशांची मदत, पैसे लागणार आहेत आणि सोबतच हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूप भयानक आहे, हे पैसे कुठून आणायचे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आई म्हणते पण इशू, एवढे ऑपरेशनसाठी लागणारे पैसे कुठून आणणार आहे ग, आपण काय करायचंय त्या पैशांचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बघूया, आपण काहीतरी करता येईल ग त्या पैशांचं, असं आईला समजावू लागते. तेव्हा मात्र इकडे सुप्रिया म्हणत असते की अगं मला नाही कळत आहे पैशांचं काय करायचं, कसं करणार आहोत आपण त्या पैशांचं, कुठल्याच गोष्टी माझ्या लक्षात येत नाहीत, असं त्या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. आणि अचानक सुप्रियाला चक्कर येऊ लागते. सुप्रियाला चक्कर येत आहे तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी म्हणू लागते की आई काय होते तुला, काय झालंय, असं म्हणत ईश्वरी बोलत असते. ईश्वरी तिथं आईच्या मदतीला धावून आलेली असते आणि ती म्हणते थांब मी डॉक्टरांना बोलावून आणते, आणि असं म्हणत ईश्वरी डॉक्टरांना बोलवायला जाते. आणि त्यासोबतच आईला चक्कर आलेली आहे, तिथे एका बेंचवरती बसवलेला आहे आणि ईश्वरीने जेव्हा डॉक्टरांना बोलावून आणलेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आता आईला घेऊन आतमध्ये जाते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की राकेश लगेचच धावत आजींकडे आलेला आहे, कारण काहीही झालं तरीही यांना एकत्र या अर्णवला तिथे जाऊ द्यायचं नाही एवढंच ठरवलेलं असतं. आणि राकेश मात्र तिथे धावत आलेला असतो आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की हे बघा मला काय वाटते माहितीये का, म्हणजे आता अर्णव जो आहे ना तो निघत आहे, ईश्वरीच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना अंजली पण कशी आहे, अर्णव आणि अंजली दोघंही कसे आहेत ते, तर मला असं वाटतंय की आत्ता त्यांना थांबवलं पाहिजे. तेव्हा आजी म्हणते की असं काय करताय, कारण तुम्ही एक गोष्ट विसरताय, लक्षात येते का तुमच्या, कारण जावई बापू अहो जेव्हा ईश्वरीचा साखरपुडा होता त्या साखरपुड्याच्या दिवशी ती आलेली होती आणि तिने येऊन इथे अंजलीला गरज होती तेव्हा अंजलीच्या मदतीला ती धावून आली आणि आता तिच्या बाबांना गरज आहे तर आपण तिच्याकडे जायचं नाही, ही गोष्ट पटते का तुम्हाला, असं इकडे आजी बोलत असते. तेव्हा मात्र लगेचच बोलायला सुरुवात करतात ते म्हणजे राकेश म्हणत असतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी येत नाहीयेत, परंतु तुम्ही मात्र एक गोष्ट विसरलेला आहात आणि त्यामुळं याच्यामध्ये अर्णव कशामध्येही अडकू शकतो, तुमच्या लक्षात येत नाहीये, या पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर मात्र इकडे आता वल्लरी तिथे आलेली असते आणि वल्लरी सुद्धा म्हणू लागते की मला ना ही गोष्ट पटते, जावे बापूंचं मलाही पटतंय, कारण मलाही असं वाटतंय की आता सध्या ना अर्णवने तिथे जायला नको आहे, आणि कसं आहे अर्णव तिथे गेला आणि कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकला तर, हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं आहे तेव्हा मात्र आजी म्हणत असते पण तुम्हाला कळतंय का तुम्ही दोघं जण हे सगळं काय बोलताय, असं आजी बोलू लागते. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हो अहो तुमच्या लक्षात येत नाही, अशा कितीतरी केसेस आहेत, एक तर मला सांगा त्या ईश्वरीच्या बाबांनी अर्णवच्या कानाखाली मारली, बरं तो अपमानाचा विषय सोडून द्या, पण जर या सगळ्यामध्ये आपल्याला जर असं कळलं तर किती अवघड आहे, कारण बघा ना तुम्ही, कारण अर्णवला जर त्यांनी असं सांगितलं तिथं जर अर्णवने या सगळ्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संजय देसाई यांचा अपघात केलेला आहे, ही गोष्ट किती भयानक असू शकते, तुमच्या लक्षात येते का, असं म्हणत राकेश बोलत असतो. आणि राकेशची साथ द्यायला तिथं वल्लरी तर आलेलीच असते, तिला तर खूपच जोर आलेला असतो आणि त्या पद्धतीनंच तिनं तिथं येऊन बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता वल्लरी त्याचबरोबर आजी आणि राकेश हे तिघही आहेत. आजी मात्र म्हणत असते की जावई बापू तुम्हाला कसं कळलं, म्हणजे मला एक कळत नाहीये की तुम्हाला या गोष्टीबद्दल कसं कळलं, त्यासोबतच तुम्ही तर आत्ता आलात ना बेंगलोरवरून,
तेव्हा तो म्हणतो की मी आलो आणि त्यावेळेस आल्या आल्या ते बोलणं माझ्या कानावर पडलं. मग मला असं वाटलं की आता खरं तर गरज आहे, म्हणून मी धावत आलेलो आहे आणि तुम्हाला इथे सांगायला आलो, कारण मला माहिती आहे की तुम्हीच तिथे अडवू शकता. अर्णवच्या बाबतीत काही व्हायला नकोय, कारण आपला अर्णव किती साधा भोळा आहे. आतापर्यंत त्याने हे जे सगळं कमवलंय ते स्वतःच्या हिमतीवरती कमवलेलं आहे आणि या लोकांना काय जाते, ही लोक आपल्या अर्णवच्या विरोधात काहीही कटकारस्थान करू शकतात. म्हणून तर मी तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे. इकडे आता आईला ऍडमिट केलेलं असतं. ईश्वरी आईच्या जवळ असते. ईश्वरीची तर तारेवरची कसरत चाललेली आहे. तिला तर कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू, नक्की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू हेच ईश्वरीला कळत नसतं. आणि ईश्वरी आईच्या जवळ असते. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. ईश्वरी विचारते की काय झालंय नक्की. डॉक्टर म्हणतात की काळजी करण्यासारखं काही नाहीये, त्यांनी जरा टेन्शन घेतलेलं आहे म्हणून त्यांना चक्कर आलेली आहे, थोड्या वेळात त्यांना बरं वाटेल. पण डॉक्टर ईश्वरीला म्हणू लागतात की मला काय वाटतंय, तुम्ही दुसरं कोणाला तरी बोलवून घेता का, तुमच्या एकटीची खूप धावपळ होते ना इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझी आई आणि बहीण आहे, पण याच हॉस्पिटलमध्ये माझे बाबा सुद्धा ऍडमिट आहेत, तर त्या दोघी त्या बाजूला आहेत. मग त्यांना टेन्शन नको म्हणून मी त्यांना याबद्दल काही सांगितलेलं नाही. तेव्हा ईश्वरीला पाहून डॉक्टरांना खरं तर ईश्वरीचं कौतुक वाटत असतं. एवढी परत छोटी मुलगी आहे तरीही ही परिस्थिती छान पद्धतीने हँडल करते, आपल्या आईबाबांची काळजी घेते, हे डॉक्टरांनाही खरंच बरं वाटलेलं असतं. आणि ईश्वरी आता आईच्या जवळ बसून थांबते, कारण आता तिला आईची काळजी घेणं गरजेचं आहे. तिकडच्या साईडला नमुताई आणि त्याचबरोबर आत्या आहे, म्हणून ईश्वरी एवढी बिनधास्तपणे इथं थांबलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या खूपच विचित्र पद्धतीनं झालेल्या आहेत. काहीही झालं तरीही अशा पद्धतीनं होईल असं ईश्वरीला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. परंतु ईश्वरीने जेव्हा आता तिला तिच्या हातात मोबाईल असतो, तिनं म्हणते की ते या ठिकाणी या शहरामध्ये एकच व्यक्ती माझ्या ओळखीची आहे आणि ती म्हणजे अर्णव सर. मी अर्णव सरांना फोन करू का? अर्णव सरांना जर फोन केला तर अर्णव सर माझ्या मदतीला येतील. परंतु ईश्वरीने फोन करायला हातात मोबाईल घेतलेला असतो. ईश्वरी फोन लावणार असते, पण त्या क्षणी तिला ते शब्द आठवतात आणि ते म्हणजेच की पुन्हा तू त्या व्यक्तीला फोन करायचा नाही. तिच्या बाबांनी तिला जे सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवत असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता विचारात पडते की करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि ईश्वरी मात्र पुन्हा आईच्या जवळ येते आणि ईश्वरीने फोन लावायला घेतलेला ती बंद करते आणि आईच्या जवळ येऊन बसलेली असते. त्याच वेळी आता अर्णव आणि अंजली दोघंही निघालेले असतात. आजी धावत तिथे येते आणि आजी म्हणते काय चाललंय नक्की, म्हणजे तुम्ही दोघं कुठे निघालेला आहात. तेव्हा अंजली सांगते की अगं ईश्वरीच्या बाबांचा ना अपघात झालेला आहे, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला चाललो. आजी म्हणते तुला अर्णव कळत नाहीये का, ताईची तब्येत कशी असते आणि तिला घेऊन तू हॉस्पिटलमध्ये निघालेला आहे. तेव्हा अर्णव मात्र बोलत असतो, अर्णव म्हणत असतो की अगं आजी तिथे जाणं गरजेचं आहे आणि ताई मला म्हणाली की ती माझ्या सोबत येते म्हणून चाललेलो आहे. तेव्हा आजी म्हणते मला जावई बापूंनी सगळं सांगितलेलं आहे, त्या लोकांनी जर तुला या सगळ्यामध्ये अडकवलं तर काय करणार आहेस. तेव्हा अर्णव म्हणतो त्यांचा काय संबंध इथं, म्हणजे ते कधी आलेले आहेत आणि त्यांनी तुला कधी काय काय सांगितलं हे सगळं, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव बोलत असतो. अर्णव म्हणतो आजी बाद झाला, मला गेलं पाहिजे, कारण आता त्यांना गरज आहे, ईश्वरीला माझी गरज आहे. त्या दिवशी ताईला त्रास होत होता तर साखरपुड्यामधून ईश्वरी तिथं आलेली होती. तेव्हा वल्लरी म्हणू लागते तुला कळत नाही का रे अर्णव, म्हणजे आई एवढं तुला समजून सांगत आहेत आणि तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये, तू हे सगळं काय बोलतोयस, तुला कळतंय का. तेव्हा मात्र इकडे मामीला लगेचच मामा म्हणत असतो की तू शांत बस ना ग वल्लरी, तुला काय करायचंय, आम्ही बघून घेतोय ना, तू कशाला मध्ये बोलतेस. तेव्हा ती म्हणते की जावई बापूंचं बरोबर आहे, जावई बापू म्हणतायत ना ते मला अगदी पटतंय, कारण अर्णवने तिथं जाणं त्याच्यासाठी धोक्याचं आहे, त्याने तिथं जाताच कामा नये, कारण काहीही झालं तरीही आत्ता अर्णव जर तिथे गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, अर्णव त्याच्यामध्ये अडकू शकतो. म्हणून सांगते मी, कारण आपण एवढं मोठं नाव कमवलेलं आहे आणि त्या लोकांनी तिथे जाऊन काही राडा केला, अर्णवला काही बोलले, अर्णवशी चुकीच्या पद्धतीने अर्णव म्हणतो अगं आजी हे सगळं काय बोलतेस तू, कारण आता त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि हे सगळं तू काय बोलतेस, मला ना कळतच नाहीये की तुला कोणी काही सांगेल. तेव्हा आजी म्हणते की ते या घरचे जावई आहेत आणि माझा त्यांच्यावरती ना पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं त्यांच्या विरोधात काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, असं आजी स्पष्टपणे इकडे अर्णवला बोलत असते. अर्णवला कळतं की हे सगळं कांड कुणी केलेलं आहे, म्हणजे आजीने एवढा मूर्खपणा केलेला आहे की अर्णवला आजी म्हणते की तू जायचं नाही, तुला माझी शपथ आहे.
अर्णव म्हणतो की आजी बास झालं, काय बोलतेस तू हे सगळं. पण आजी मात्र ऐकायलाच तयार नसते. ती अर्णवला म्हणत असते तू इथून जायचंच नाही. आणि अर्णव दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार तोपर्यंत आजीने शपथ घातलेली असते आणि आता अर्णवला त्या शपथेमध्ये अडकवलेलं असतं. अर्णवला आता कळतच नसतं की मी नक्की काय करू. आणि त्यासोबतच इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला सुद्धा अर्णवची खूप आठवण येत आहे. अर्णवने आत्ता इथं असलं पाहिजे असं ईश्वरीला सुद्धा वाटत असतं आणि अर्णवची ही अवस्था तीच झालेली असते. दोघंही रडत असतात. ईश्वरीला मदत करण्यासाठी ईश्वरीकडे अर्णवला यायचं असतं, तर इकडे मात्र आता गरज आहे पण आपण जाऊ शकत नाही कारण आजीने शपथ घातली आणि हे सगळं त्या राकेशमुळे झाले. या गोष्टीचा त्रास मात्र अर्णवला जास्त होत असतो. तो भयानक असा चिडलेला असतो. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून मी काय मार्ग काढू, काय करू. ईश्वरी सुद्धा आता इकडे विचारात पडलेली आहे. ईश्वरी म्हणत आहे की नाही, या सगळ्यातून मी नक्की कसा मार्ग काढू. बाबांची तब्येत वरचेवर बिघडत चाललेली आहे, मी काय करू. हा प्रश्न ईश्वरीलाही पडलेला असतो. अर्णवही खूप रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याला कळत नसतं की मिस इंदोरला माझी गरज आहे आणि आता मी जाऊ शकत नाहीये. माझ्या एका शब्दावर मिस इंदोर माझ्यासाठी धावत आलेली होती आणि हे सगळं काय होतंय. तिने प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावत आलेली आहे, पण आज तिला खरी मदतीची गरज आहे, पण मी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. या गोष्टीचं अर्णवला खूप वाईट वाटत असतं. अर्णव अक्षरशः टेन्शनमध्ये असतो. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून मी मार्ग कसा काढू आणि अर्णव मात्र विचारात असतो. त्यासोबतच अर्णव फोन पाहतो आणि त्याचबरोबर इकडे मात्र पाहायला मिळतं की तो फोन घेतो. त्याच्यावरती मिस बडबड असा नंबर असतो. त्याचबरोबर इकडे ईश्वरी सुद्धा मोबाईल हातात घेऊन असते. तिलाही वाटत असतं की आपण अर्णव सरांना फोन करावा, अर्णव सरांशी बोलावं, परंतु तीही फोन लावू शकत नसते. इकडे अर्णव तिला फोन लावत असतो पण तिचा फोन मात्र लागत नसतो. त्यासोबतच अर्णवने लॅपटॉप सुरू केलेला असतो. लॅपटॉपवरती ईश्वरीचा फोटो असतो आणि ईश्वरीचा तो फोटो पाहून अर्णवला खरं तर जरा बरं वाटलेलं असतं. आणि त्यासोबतच ईश्वरी त्याच्या मदतीला प्रत्येक वेळेस कशी धावून आलेली आहे या सगळ्या गोष्टी त्याला तिथे आठवत असतात, त्याला तिथे जाणवत असतात. त्याचबरोबर ते दोघंजण पावसात भिजलेले. अर्णव ईश्वरीसाठी एवढा पावसात भिजलेला असतो, ही गोष्टसुद्धा अर्णवला आठवत असते. आणि त्यासोबतच ईश्वरीचा तो फोटो, जेव्हा फोटोशूट करायचा आहे असं त्यांनी ठरवलेलं होतं त्यावेळेचा तो फोटो असतो आणि तो पाहून अर्णवला खरं तर भारी वाटत असतं कारण ईश्वरी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात. त्यासोबतच इकडे आता ईश्वरी आहे ती घरी आलेली असते. आई आणि ईश्वरी दोघीही आता निघत असतात आणि मग आई ईश्वरीला म्हणत असते की चल आपण आता हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा आईला ईश्वरी सांगू लागते की तू नाही, मी जाणार आहे हॉस्पिटलला, तू नाही यायचं तिकडं, असं ईश्वरी आईला सांगत आहे. तेव्हा मात्र आई म्हणते काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा ईश्वरी सांगते की हो, तू नाही जायचं, आपण जायचं आहे, असं ईश्वरी इकडे आईला सांगत आहे. तेव्हा आई म्हणते की नाही, मी पण येणार आहे हॉस्पिटलला. ईश्वरी मात्र हट्टाला पेटलेली असते की नाही, तू नाही यायचं, तुझी तब्येत ठीक नाही. तेवढ्यात नमू तिथे येते. ती खूप रडायला लागलेली असते. आई विचारते काय झाले. तेव्हा नमू सांगू लागते की आपल्या बाबांची तब्येत खूप क्रिटिकल झालेली आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की काहीच सांगू शकत नाहीये कारण बाबांना आता उपचारांना ते रिस्पॉन्ड करत नाहीत. ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे, आईलाही खूप धक्का बसलेला आहे आणि ईश्वरी आता तिथे अक्षरशः कोसळलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी आता स्वतःला रूममध्ये कोंडून घेते आणि ईश्वरी रूममध्ये कोंडून घेते. तेव्हा आई म्हणते की मी जाते, तू थांब इथे. ईश्वरी बरोबर तिला समजव म्हणून आईने नमूला थांबवलेलं असतं. त्यासोबतच इकडे ईश्वरी मात्र ढसाढसा रडत आहे. तिला कळत नाहीये की मी काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू. ईश्वरीला खूप वाईट वाटत आहे. ईश्वरी म्हणते की नाही, हे सगळं काहीतरी चुकीचं घडतंय, मला या सगळ्यातून काहीतरी करून आता मार्ग काढावाच लागणार आहे कारण माझ्या बाबांच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे हे मला आता बघावंच लागणार आहे, असं म्हणत ईश्वरी रडत असते. आत्ता खरी ईश्वरीला आधाराची गरज आहे पण अर्णव मात्र ईश्वरीपर्यंत पोहोचू शकत नाही. अर्णव एका वेगळ्या संकटात अडकलेला आहे. अर्णवला कळतच नाहीये की मी ईश्वरीची मदत कशी करू. अर्णव ही त्या गोष्टीमध्ये आता अडकलेला आहे. त्यालाही कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव सुद्धा विचारात पडलेला आहे. तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि मामा म्हणू लागतात की हे बघ अर्णव, मला काय म्हणायचं आहे,
तेव्हा अर्णव म्हणतो की मला वाटतंय की मी जाऊन मिस इंदूरला भेटतो आणि काय आहे ते बघून घेतो. तेव्हा मात्र मामा म्हणत असतात, पण तू अचानक तिथे भेटायला गेला आणि काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे सांग बरं मला. आता मला असं वाटतंय की तू तिथे भेटायला जाऊ नये, कारण ईश्वरीने ऐकलंच नाही तर. अर्णव म्हणत असतो की नाही, तो राकेश कसं आहे बघितलं ना, तिथे जाऊन ईश्वरीला भेटणं गरजेचं आहे आणि ईश्वरीला जाऊन भेटून तिची मदत करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र अर्णवला मामा म्हणत असतो, पण ईश्वरीने ऐकून नाही घेतलं तर काय करायचं, या गोष्टींचा तू विचार केलाय का, असं म्हणत मामा त्याला बोलत असतो. परंतु अर्णवच्या लक्षातच येत नसतं की आता काय करणार आहोत, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि या गोष्टी मात्र इकडे आता विचार करत असतो. त्यासोबतच नम्रता ईश्वरीला उठवत असते, परंतु ईश्वरी काही उठायचं नावच घेत नसते. ईश्वरी उठायला तयारच नसते, दरवाजा उघडतच नसते. शेवटी नम्रताने शपथ घातलेली असते आणि अर्णवपर्यंतही या गोष्टी पोहोचू शकत नसतात. आणि अर्णवला कशा सांगायच्या हा प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच तर इकडे नम्रता आकाशला फोन करते आणि आकाशला सांगू लागते की मला असं वाटतंय की आकाशला सांगते की ईश्वरीने स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. आणि जेव्हा ईश्वरीने स्वतःला कोंडून घेतलं ही गोष्ट आकाशला सांगितली जाते, तेव्हा मात्र आकाशलाही धक्का बसलेला असतो. आणि आकाशच्या बाबतीत सुद्धा या पद्धतीने इकडे अर्णवच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे. आणि अर्णवला सुद्धा आता इकडे ईश्वरीची तेवढीच काळजी वाटत आहे. त्यासोबतच आता आलेला असतो तो म्हणजे राकेश घरी आलेला असतो आणि आल्याला त्याला विचारते ती म्हणजे अंजली, काय झालं, ईश्वरीच्या बाबांची तब्येत कशी आहे. तेव्हा मात्र राकेश सांगतो की हो, अगदी बरी आहे त्यांची तब्येत आणि ईश्वरीला मदतीची सुद्धा गरज नाही. आणि अशा पद्धतीने काहीतरी खोटं नाटक सांगून इकडे राकेशने खूप मोठा राडा केलेला असतो. पण राकेश मात्र याच्यामध्ये स्वतःच अडकला जाणार असतो. या गोष्टीची जाणीव अजून तरी राकेशला नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.